सो हाय गाईज, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललोय कोंडेश्वरला. माकड बसलेत गाडीवर. आणि वातावरण चांगलं झालं, मग प्लॅन केला कोंडेश्वरला जायचा. तर तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल आमची एन्जॉयमेंट काय आहे. तर कनेक्टेड राहा आमच्याशी. आणि आमचा ड्रायव्हर थोडा हेवी आहे, नवीन नवीन गाडी शिकलाय, थोडासा कनेक्ट करत होता आपल्या गाडीच्या पुढे काढले करतात डायरेक्ट नाईट करून ओमला अर्ध्या तासाच्या पुढे काम देतो ना, डायरेक्ट हात पीक गळवतो डायरेक्ट पाहिजे ओव्हर फुकट आहे ना. ते पण त्यात पण 4-4 पॅकेट पाहिजे. काय एक स्कॅम झालेला आहे त्याच्यासोबत. एक काम बघितलेलं आम्ही सगळे चाललेलो जॉबला, आणि मी 4-5 दिवस गेलो आणि मी बसलो घरी. पोरांनी केले 1-1 महिना काम. अरे हे लोक मला सोडतायत. असं पण काम नाही करायचं, तिकडे जाऊन टाइमपास करायचे. 1 महिन्याचं फुकट पगार घेतलं येते, आता काम सोडतायत. आणि तो आता जो काय बोलतात तो कामाला कोणी लावलं ते काय कामाला लावणार त्याला काय बोलतात, ज्यांनी सगळ्यांना कामाला लावलं ना तो आता येडा होणार आहे. 8 पोरं एकसाथ कामं सोडतात म्हणून. ओम नाही परवडत. बघितलं का? बघितलं हो, ओम सारखा मित्र बघितलं हो. मला आठवते ओमने किती माझी मदत केली. मला पण आणि सुजयचं काय 70 रुपये. ते पण एवढा चांगला पोरगा नाही आहे, छोटा आहे. एकदा पियाला दाखवलं, 10 वेळा बोलून दाखवतो. काय काय केल्यावर एकदा सुजयने पार्टी दिलेली. साहेब आपण प्रॉपर टायमाला आलो का? प्रॉपर व्ह्यू बघ काय दिसतोय इथून. ब्लॅक नाही आपण फोटो काढेपर्यंत पाऊस नको पडायला. तू कुठलं सॉंग टाकणार आहे? शाळा बिडा मी भोजपुरी. आमचा आवराचा स्मार्ट दिसतोय ना. तिघांपैकी तो स्मार्ट दिसतो. कमेंटमध्ये सांगा. पाटलाचा झाडूच्या कात्यावानी दाढीवाला का हा कमी झाडाला आणि बोलतो माझी फोटो काढा आणि माच करतो बोलतो. तिथे याच्याकडे 15 रुपये नाहीत पेट्रोल भरायला. हेड तर बघायचा. बाबा हे बाबा पहिले फोटो काढायचं. साप काय व्ह्यू आहे. बघू शकता पोचलो आम्ही इथे. गाडी लावली आमची. एक काय व्हिडिओ बनवतात भारी. अरे काय तुझे शब्द असं मी तुला मोठं केलं. सेम बघाय पण घरी दिसलं. सगळ्यात पहिला व्लॉग गाईज मी इथे काढलेला याच लोकेशनवर, आणि त्याच लोकेशनवर परत आलो आहे व्लॉग काढायला. एक नवीन माणसासोबत, मित्रासोबत. हां
आहा. तर काय आमचं फोटोशूट झालेलं आहे आता. आम्ही चाललोय आता आम्ही चाललोय भोज डॅमला. व्ह्यू बघू शकता. पोरांसोबत सेफ आहे इथे. पोरींसोबत टेकडीवर नाही येऊ शकत. 2 मिनिटं उभा पोरी आजकाल धक्का मारतात. 2 मिनिटं उभा तू उभा राहा ना. 2 मिनिटं तू उभा राहा. तू उभा तर राहा. भरोसा नाही तुला. काहीच नाही करणार. उभा तर राहा. अरे तू उभा राहा. तू राहा. तुला भरोसा नाही. उभा पण नको, बस तिकडे पाहिजे. हे बघ जरा एक तुला हे सांग. Vlog बायला बंद बोलत असतात हे. बंद नाही होणार. हा प्लाझो कोणाचा घातलाय? प्लाझो कोणाचा घातला? सोडून दे बंकर विंकर घातलं. याला काय बोलतो माहिती आहे? ट्रेंड आहे मित्रा आजचा. ट्रेंड नाही डॅगी बोलतो त्याला. ओके बच्ची. अरे जरा मित्रांनो आम्ही चाललोय. तर आता आम्ही चाललोय या लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनला. दुसरं लोकेशन आहे भोज डॅम. झिरो टर्न म्हणून आम्ही याला ड्रायव्हर बनवलाय म्हणून आम्ही याला. हे छाती का धडकते तुझे? धडकन बोलतोय तिथून रस्ता आहे तरी पण इथून चालतोय. खायचे काम धंदे करतो. ह्याला पहिला फेकला पाहिजे टेकडीवरून. आणि याचा कडे लोट केला पाहिजे. केक खातो. तुझाच बर्थडे येतोय. तुला सरप्राईज म्हणून काय तर काय बघा या लोकेशनवर जायचं आता. इथं पण फोटो मारायचे तुम्ही बघू शकता. तर गाईज आम्ही आलोय लडाखला आता. बघू शकता तुम्ही. आणि ट्रिप एकदम आमचा लो बजेट ट्रिप झालेली आहे. तुम्हाला पण फक्त 45 रुपये. हा बघा पाटलांचा कार्टा. म्हणून तुला कुठे घेऊन नाही जात. तुला कुठे घेऊन जात नाही. थोडं पाणी पाहिजे होते. पाणी पाहिजे. ते काय इथे बोटिंग पण होते बघ ना ड्रम लावून. बोटिंग नाही ते हे बनाना राईड आहे ती. बनाना राईड आहे. इथून घासत तिथपर्यंत. इथे ड्रम ठेवलेला आहे म्हणजे भीतीचं वातावरण आहे. गाईस तर आता आम्ही घरी चाललोय. जिरली आमची उन्हानी. आलो तेव्हा चांगलं वाटत होतं. पाऊस येईल असं वाटलेलं पण आता ऊन चालू झालंय. त्या लोकेशनवर पण अर्ध्यातून रिटर्न आलो आम्ही. आणि पाणी पण जास्त नव्हतं इकडे. पण आम्ही आता चाललोय घरी. बघू शकतो तुम्ही.